दुसऱ्याकडून फेका मागून आणलेल्या गाड्यांच्या जीवावर जगणारा चित्रपट आहे. लेखणी पाहिजे त्याला स्वतः. विषय काय आदिमायेनं मळीचा गड बनवला. मळाचा नाही, आदिमाय आंघोळ करायची दररोज. चंदन उठी ज्यावेळेला लावायची, आता जसं आपण उठणं लावतो चंदनाचं, त्याप्रमाणे ब्रह्मांडाचा नायक आणि ज्याप्रमाणे म्हणाले की कैलासाची राणी, फार छान गण आहे त्याचा. आणि ती कैलासाची राणी ह्या चंदन उठीचा मळीचा जो गणपती बनवला, आणि ते दैवत जेवढा बलवंतर आहे तेवढा परमेश्वर तो जगाचा पोशिंदा आहे. आणि नंतर कळलं की एक स्त्री पुरुषाविना जर एका बाळाला जन्म देत असेल तर हा विश्वामध्ये वेगळा पायंडात पडेल. आणि ती जी खाई होती, जे धर्मसंकट होतं, ते माझ्या शिवाने मिटवून टाकलं. कारण तो अरे तिसरा डोळा आहे, त्याला कळत नव्हतं का कोण आहे तो, त्याला सगळं माहिती होतं, पण मारावं लागलं. मग ते जर मारल्यानंतर आता करायचं काय, आदिमाय शरण आली, धायधाय रडली, शिवाच्या पाया पडली. तुम्ही सृष्ट करून दाखवायचा आता पुढचा भाग. हा, पाया पडली, शिव गेले म्हणजे वनाला. हत्ती दिसला, तो हत्ती कोणीतरी नव्हता, पूर्वजमीनचा महेश राजा होता, शापाने हत्ती झाला होता. त्याचं मुंडकं आणलं, लावलं बाप्पाला. मग झाला गजानन, जन्माच्या वेळेचा तो विनायक. हत्तीचं जेव्हा मुंडकं बसवलं तेव्हा झाला गजानन. आणि त्याच्यानंतर त्या हत्तीला आता डोकं नाही, मग कुणाचं, खेकड्याचं बसवलं, हत्ती जिवंत झाला. पूर्वजन्मीचा जो महेश राजा पावन झाला, परत त्याला तो त्याचा राजाचा मान मिळाला. मग आता खेकड्याला मान नाही, आता पण नाही आहे, पण वर दिला की जर तू घरात चालत कुणाच्या गेलास तर हळद कुंकुनी तुला वाहतील, बाकी तुला 2 तलवारी देतोय, बिंदास राहा, टेन्शन नॉट, बिंदास किंवा मग जाग्यावर दंडी, अशा प्रकारे. मग त्या बाळाचं शिर उडवलं, ते गेलं कुठे, तर ते गेलं सुपारीच्या झाडावर. आणि त्यावेळेला काशी ब्राह्मणाच्या इथे एक अशी बाई गरोदर होती, तिच्या पोटातला बाळ, तिला शिर नव्हतं. ते सुपारीचं जे सुपारीवर उडालं होतं पहिलं गणपती बाप्पाचं, त्या विनायकाचं, ते त्याला लावलं. आणि तिथपासून जे वरदान मिळालं की ब्राह्मण स्त्रियामध्ये पदर घ्यायचा नसतो, तेव्हाचा हा सगळा सारांश आहे. शाहीर ह्याच्यामध्ये गरबावला आहे. या आता तुम्हाला काय चढवून घ्यायचं ते का, हे असले विषय मी घालत नव्हतो. यांची खास आहे, सांगा तुमच्या कवीला अजून लिहायला नाही, तुमच्या मागून आणतो, सांगेन भांडो समाज. या ठिकाणी पहिलं रिक्षा न बसली, टॅक्सी न बसली, तिथं बसली बोटीमध्ये, डोळ्यावर झापड होईते पापड, अरे ध्यानात मग्न झाल्यावर चढवून हवा तसा चढवून घ्या. अरे अंडो समजा मेरे दोस्त समान. क्या बोलते बाबले, लांबोरे खडा भेट इससे बडा, लांबोरे खडा हिंमत मध्ये. मोठं म्हणजे तुम्ही 2-3 सांगता मोठं, कोणी सांगितलं तुम्हाला मोठं, तुम्ही छोटा आहे, चड्डीत आहेत तुम्ही, उधर करेंगे का तो लांबोरे बोलते, शब्द बोलते. म्हणजे अरे एवढी वर्ष काय घासली का, येडा म्हणून घासली. मी 13 वर्षाचा होतो. ते एक नाना पाटेकरचा पिक्चर आहे ना, कुठला तरी हाय गुंडाचा, हा एक म्हणतात ना, तो बोलतो उसको टांग काट दी, उसमें डाला, ये डाला, वेलकम. तशी स्टोरी आहे. 13 वर्षाचा होतो, बाबांच्या मांडीवर बसलो, वाऱ्या गेल्या, मराठा आहे, काय मोडन पण वागणार नाही, किती वेळा वागणार, 27 का 28 व्हिडिओ आहे, बाकी म्हणायचे हे वागायला म्हणत त्याला. बोलतात इज्जत हरवू नका स्वतःची. डोळ्यावर सापड होईते पापड, आता ध्यानात मग्न झाल्यावर, अरे येऊन झटकन उठवणा, तुझी आई निजून झाल्यावर. या माझी इच्छा नव्हती, तुम्हाला प्रत्येक गवळत आई पाहिजे घ्या. अरे आई शक्ती, जे आईची बाजू कमी होईल, तुम्ही जी आई म्हणताय, शक्तीवाल्याचीच बाजू कमी करून घेताय. तुम्हाला कळत नाही अजून का, डोळ्यावर झापडा. शक्तीवाल्यांचा अपमान तुम्ही नका करू तुमच्या या कारणामुळे. विषय काय, रात्रभर जागलेली आहे गवळण, आणि कृष्णाच्या ध्यानात ती गवळण मग्न झालेली आहे. आणि सकाळी साखर झोपेत असताना तिची झोप लागली. ऊन येताना, सकाळ झाल्यानंतर, सूर्य आल्यानंतर, ऊन आल्यानंतर तिला उठवली. एवढाच विषय, वायचं पाणी द्या, घेतोय ना, हे गुरुमी आहे. डोळ्यावर झापड होईते पापड, ध्यानात मग्न झाल्यावर,
तिला मी उठवणार तुझी आई निजून आल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर तुझी आई निजून आल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निजून डोळ्यावर सापड होईल बापड डोळ्यावर सापड होईल बापड झाडाचं मग्न झाल्यावर तुझ्या आईची धांदल झाली अगं नेमकी त्याच सकाळी थोडा नेमका लागला होता आणि उठवाया आई साली सूर्याचं किरण वरती आलं सूर्याचं किरण वरती आलं पहाट निघून गेल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निघून आल्यावर येऊन झटकन उठवणार तुझी आई निघून आल्यावर रातभर राहून जागी कृष्णनामात तल्लीन झाली कृष्णाशिवाय पर्याय नाही तुझं लिहिलं होतं भाळी मनात असं एकच ध्यास मनात ध्यास एकच ध्यास जीवात देव एक झाल्यावर येऊन झटकन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर झटकन झटकन उठवणार तुझी आई निजून आल्यावर डोळ्यावर सापड होईल बापड डोळ्यावर सापड होईल बापड झाडाचं मग्न झाल्यावर असं आहे ते सगळं जितकं जायचं तिथं जायचं तेवढं पळा मी पहिलाच सांगितलंय पळता होईल थोडी करेल हा शक्तितुरा मेन म्हणजे काय मुख्य म्हणजे काय गाभा काय तर प्रश्न होतो शाहिराने ज्याप्रमाणे मेहनत केली आहे आणि ज्याप्रमाणे त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे त्याला तोड नाही याला म्हणतात अभ्यास करण्याची पद्धत याला म्हणतात पाठलाग करण्याची पद्धत आणि कलगीतुरा इथं जिंकला जातो आणि शाहिरांच्या ह्या प्रयत्नांना त्यांच्या एफर्ट्सला मानाचा मुजरा आणि माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा उत्तमरित्या म्हणजे पीएचडी करणारी मंडळी आहे गुरुजन मंडळी आहे त्या मंडळीकडे तुम्ही जाऊन आलात आणि अभ्यास करतात अरे हा असतो पाठलाग आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही अनेक पारांमध्ये तुम्ही त्याचं काही बोलत नाही प्रश्नाबद्दल किंवा उत्तराबद्दल पण एकदाच तयारी केली ती जोरात करण्याचा प्रयत्न तुम्ही केला फक्त एकच आहे आज 12वी वारी आहे 12 वारांमध्ये काल 11वी झाली 11 वारांमध्ये माझे प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून 2 प्रश्न फुटले भानुदास घराण्याचे त्यांनी मान्य केले शाहिराने पण आमच्या बाबुरंगले घराण्याच्या शाहिराने त्यांचा एक प्रश्न पडला त्यांनी मान्य केला हा असतो कलगीतुरा आणि आज योगायोगानं आमचं प्रदीप मांडवकर यांच्या माध्यमातून प्रभाकर धनावडेजी पण आलेले आहेत पण शाहीर तुमचा जो प्रयत्न आहे तुम्ही अजून अभ्यास करा ह्या तुऱ्याच्या साधाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही जवळपास पण गेलेले आहे 3 ग्रंथात उत्तर आहे आम्ही जो सांगतो त्याच्या पलीकडे आहे तुम्ही ज्या दिवशी मान्य कराल ना आम्हाला फार अभिमान वाटेल की कट्टर प्रतिस्पर्धी शाहीर सचिन कदम यांच्याकडून आमचा प्रश्न फुटला कारण पुरस्कार दिल्यानंतर पुरस्कार घेणारा पण त्या पुरस्काराची उंची वाढत असतो आणि त्याच्यामुळे तुमच्यासोबत आमची उंची वाढली जर तुम्ही खरं उत्तर दिलं तर शाहीर नम्रपणे सांगतो तुम्ही
तुम्ही दिलेलं उत्तर जवळपास पण नाही. तुम्ही प्लीज प्रयत्न करा. सत्यवान निकल माऊली, आमचे बाकीची मंडळी आहेत, तुमचा प्रयत्न खूप छान होता, तुम्हाला शुभेच्छा. माझा प्रश्न, पण ह्यांना घाई काय? शक्ती तुऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदा तुरेवालाचा प्रश्न न आणता पहिल्या बारीतच ज्या शक्तीवरील प्रयत्न केला ह्याला म्हणतात येडेपणा. शक्तीतुरात हे वेगवेगळे पायने पाडतात आणि नंतर आम्हाला बोलायचं. बायकांचा आधार ह्याने घ्यायचा, घेतो दुसऱ्या बारीत गाणे आणि आम्हाला शिकवायचं. माझा प्रश्न सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी दाखवलेलं आहे वाचून, त्याकडे होते तो, आता काय मी बोलत नाही, तो तुमचा चुकलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं आज काय उत्तर माझ्याकडे नाही. तर किती वाजले? 10 मिनिटं आहेत ना. साहिल जाधव या सोडून 200 रुपयाचं पारितोषिक. प्रश्न पण घेतो परत फिरत. आंबेकेश्वर प्रतिष्ठानचे लेकरं ज्याप्रमाणे आपल्या भूमीची, आपल्या गावदेवाची किंवा आपल्या जन्मभूमीची काळजी घेत आहेत, त्याप्रमाणे आपल्यावर एक मोठं धर्मसंकट आलेलं आहे. अर्जुन माऊली लातूरकर, आमच्या कोकणात या फक्त प्रशासनाने, या सरकारनं फक्त पर्यावरण आणि जे काही सहलीच आपण म्हणतो टुरिझम, हे जर तिथे जर डेव्हलप केलं, विकास केला, तर आमच्या कोकणात एक माणसाचं स्थलांतर होणार नाही. पण MIDCच्या नावाखाली स्थलांतर रोखण्याचा विषय केला नाही. आमचं सत्यवानिकम MIDCचंच आहे. अहो, त्या लोट्यात गेल्यानंतर अर्धा तास या नाकावरचा हात जाईल. आहे येणाऱ्या काळात बघा, आम्ही आता कसं तरी 40-50 वर्षे काढू, येणाऱ्या आमच्या पोरांचं काय? अरे सुंदरसा समुद्र आहे, तिकडून हवा येते, तो सह्याद्री अडवतो, हवा तेवढा पाऊस पडतो, फळांच्या बागा आहेत, बॉक्साईटचे जांभ्या खडकाचे खडक आहे, तिथे हापूस आंबा आहे, फणस आहे, काजूगर आहे. अरे एवढं तरी याचं जर संशोधन करून जर तुम्ही आमच्यात हा विकास केला तर बरं होईल. पण या MIDCच्या नावाखाली, या उद्योगधंद्याच्या नावाखाली आमची जी छळणूक चालली आणि आमच्या कोकणाचा जो भाकास होणार आहे, एक दिवस आमचा कोकण बुडणार आहे. चाल तीच आहे. या MIDCने या